आणि पैसा तळ्याचा पैसा तर ह्यानंच आणला, नुसतं दगड भरून गेले तर या असा प्रश्न झाला आमच्या गावामध्ये. आता मुलाचं जर लग्न जर करायचे जर म्हणलं मुलाचे, तर ही तर पोरी द्यायला अशी म्हणते ते हे असं हे डोंगर हे जंगल बघितलं का ही तर म्हणते ते हिथं जंगलामध्ये राहायचं कसं, पोरीनं यायचं कसं, हिथं नका पाणी नाही का, हिथं काय खाण्याची सोय नाही का, दवाखान्याची सोय नाही का, रस्त्याची सोय नाही, इथं पोरी द्यायच्या कशा, असा प्रश्न इथं उभा राहतो इथं जनतेच्या पुढं. त्याच्यामुळे इथला कुठं सोयरा येत नाही, कुठला माणूस येत नाही इथं पोरायला बघायला, काय नाही, फक्त पोरीसाठी इथं लोक येतात बाहेरून. पण पोराला म्हणलं की पोराचं नाव नग म्हणते ते डोंगर भागात तिकडे पाण्याची सुविधा नाही. आता तुम्ही बघतात ह्या डोंगरानं कशी करपल्याने डोंगर दिसतात, ही जळून भस्म झाले ते उन्हाने निसत्या, ह्या आगीनं पेटते त्या उन्हाच्या, आपण ऑटोमॅटिक पेटते त्या. त्याच्यामुळे असा प्रश्न झाला इथं, पाणी तर नाहीच नाही, पण रातनं दिवस आम्हाला पाण्यासाठी झगडावं लागतं इथं. पोरीचं लग्न होतं बघा 12 ते 14व्या वर्षी लग्न होतं पोरीचं, आणि मुलाचं म्हणतात तर 35 आणि 40 वर्ष लागली मुलाच्या लग्नाला. कारण असं व्हायला लागलं, आपल्यापाशी एक मुलगी असली, मुलगा जर असला, मुलगा लग्नाला आधी येतो, पण त्या मुलाच्या लग्नासाठी साठलूट आपण करतो, साठलूट त्या मुलाच्या लग्नासाठी आम्हाला मुलगी 12व्या वर्षी त्या दुसऱ्या घरी द्यावं लागते, तर आपल्या मुलाला मुलगी भेटते. असा एवढा प्रश्न झाला ह्या वाडीमध्ये. म्हणजे आता पहिल्यापासून कोरडे वाडी म्हणायला बी हरकत नाही, कोरडी हाय म्हणायला बी हरकत नाही. ह्या कोरडेवाडीमध्ये एवढा प्रश्न अवघड झाला इथं. पहिलं गावाचं नाव वेगळं होतं काही, पहिलं पहिल्यापासून गावाचं नाव हेच आहे, आणि पहिल्यापासून कोरडी हीच आहे. आता मला ज्या वेळेस कळतंय का, त्यावेळेपासून जी परिस्थिती ही आहे पाण्याची, ती आजपर्यंत परिस्थिती ही, ह्यात काहीही बदल झालेला नाही. आम्ही ह्याच वस्तीला आम्ही रात वाटीनं पाणी भरून पाणी पिलं, रात बी दिवसभर बी. आम्हाला पाणी नेण्यासाठी पाणी घेऊन जाताना घरापर्यंत घेऊन जाताना अर्ध पाणी आम्हाला वाटण प्यायला लागायचं. मग 7-7 किलोमीटरवरून पाणी नेलेलं आम्ही हेच वस्ती. ही वस्ती अजून आम्ही सोडली नाही, पण आता असं वाटायला लागले ही वस्ती सोडून कुठंतरी बाहेर जाऊन जगून ते भीक मागून खाल्लेलं परवडलं, एवढी बिकट अवस्था झाली आमच्यातली. म्हणजे पाण्यामुळे निसत्या एवढी बेकार अवस्था झाली. नमस्कार, मी स्वप्नील महादेव उर्फे, राहणार कोरडेवाडी, तालुका केज, जिल्हा बीड. कोरडेवाडी जसं नाव आहे गावाचं कोरडेवाडी, तसं गाव हे पाण्या वाचून कोरडच पडलेलं आहे. ते बी आज गेली 35 वर्षापासून. कारण की 35 वर्षापासून कोरडेवाडी गावाचा एक लढा चालू आहे, ते म्हणजे पाण्यासाठी. आणि गेली 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन उपोषण करून निवेदन देऊन, पोलीस इथलं प्रशासन असेल, इथले पुढारी असतील, प्रत्येकाला निवेदन देऊन थकलो. शेवट आज गेली 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन उपोषण करून शासनाला हेच दाखवतो की आम्हाला पाण्याची किती अडचण आहे. कारण की कोरडेवाडी हे गाव एक गेली 35 वर्षापासून ज्याच्यासाठी झटतंय किंवा ज्याच्यासाठी झगडतंय, हा विषय फक्त पाणी. कारण की काय, कुठल्या बी व्यक्तीला जगण्यासाठी मूलभूत गरजा कोणत्या का, शिक्षण, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा. आणि मेन म्हणजे काय, पाणी नसलं तर जगता येत नाही, आणि धड कुठलं उत्पन्नही पिकवता येत नाही, म्हणजे थोडक्यात अन्नही नाही. ह्याच्यामध्ये एक 90% गाव, म्हणजे कोरडेवाडीच नाही तर आसपासचा जो परिसर आहे आमच्या गावातला, एक 90% गाव पूर्ण ऊस तोडायला जाते. ह्याच्यात नुकसान हे होते की ऊस तोडायला गेल्याच्या नंतर घरी फक्त गावात काय उरतं आपल्या, लय झालं 400-500 म्हातारे लोक, आणि जे की त्यांचे नातरुंड आहेत, की लहान लेकरांना कारखान्याला नेता येत नाही. आणि जे की त्यांचं वाटोळं काय होतं की मुलांचं देखील शिक्षणाचं वाटोळं होतं, कारण की इतक्या लांब लोक 400-500 किलोमीटर लहान लेकरांना नेऊ शकत नाहीत. आणि मेन म्हणजे काय, आता एक साधारण 400-500 किलोमीटर लांब ऊस तोडायला लोक गेले, तर इथं जे म्हातारे वयस्कर म्हातारमध्ये घरी राहतात गावात, त्यांच्यातला एखादा जर एक्सपायर झाला तर तिथून 12 किलोमीटर वापस येऊसतं, तर त्या मौतीपाशी, मग जिथं समजा व्यक्ती एक्सपायर झालाय तिथं एक्सपायर व्यक्तीपाशी रडायला सुद्धा माणूस नसतो ह्या गावात. आणि अडचण म्हणजे पाण्याची कशी माहिती आहे का, आता इथली एवढी मोठी अडचण आहे की ह्याच्यामध्ये इथला प्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल, आणि इथं पालकमंत्री इथं, त्याच्यानंतर आपल्या खासदार साहेब इथं, त्याच्यामध्ये काय आहे ना, इतक्या लोक इथं पुढारी असून एकही गावात कोणी लक्ष देत नाही. कारण त्यांचं एकच की त्यांना असं वाटतं की ह्या गावातून आपलं काय बंद पडतंय. आता पाण्यासाठी काही दिवसापूर्वी आम्ही मतदानावर बहिष्कार देखील टाकला होता. 18 पगड जातीचं आमचं गाव आहे. आता सगळीकडे एकच वातावरण काय चालू आहे की आम्हाला हे आरक्षण द्या, आम्हाला ते आरक्षण द्या. आमचं कोरडेवाडी गाव 18 पगड जातीचं गाव आहे, आम्हाला आरक्षण नको पण आम्हाला पाणी द्या. कारण की पाण्या वाचून जीवन जगणं अवघड झाले. पाणीच नाही तर जगून शेवट जगण्याचा प्रश्न यायला लागला ना आमचा. शेवट आम्ही जर मरण्याच्या दारातच असतो तर आम्हाला आरक्षणाची काय गरज आहे. आता इथलं कमीत कमी साधारण 200 ते 300 मुलं गावातले,
पाणी नाही म्हणून लग्न व्हायना. जर मुलगी मागाय गेलं तर त्यांच्या तिकडचे म्हणजे तुमच्याकडे रस्ता नाही यायला, पोरगी बघायला आलं, मुलगा बघायचं समजा आलं घरदार बघायला तर साधा रस्ता नाही, तर करायचं काय. आणि इथं बऱ्याच गोष्टीपासून म्हणजे असं पूर्ण गाव वंचित आहे. आणि विषय काय आहे, ह्या गावाला टोटल 5,000 लोकसंख्या आहे. अंतर्गत 5,000 लोकसंख्येच्या अंतर्गत कमीत कमी 8 वस्त्या येतात. 8 वस्त्यामध्ये कुठंही जायला सोयीनुसार रस्ता नाहीये. वर तिथं कसा बसा माणूस पोहोचतोय तर तिथं पाणी नाहीये. आमची शासनाला एवढीच विनंती की आम्हाला फक्त पाणी द्या. बरं आता एक 12 महिने गावाला पाणी नसते, शेतीत काही उत्पन्नच नाही करता येत आम्हाला, 12 महिने आम्ही कसं बसं भागवतोय आमचं. पण किमान हे जे महिन्यातले तीन महिने तर आमच्या वर्षातले जे की उन्हाळा, तर किमान उन्हाळ्यात आम्हाला पिण्याचं पाणी जरी यांनी 2 टाइम पुरवलं तरी शासनाचे उपकार आहेत आमच्यावर. पण त्यांना जर एवढी सुद्धा जर आमच्यावर जर किवदा येत नसेल तर आम्हाला मरण्याशिवाय कुठलाही उपाय आम्हाला पुढे दिसत नाही. कारण की इथून पुढे काय झालंय, इथून मागे आम्ही त्यांना निवेदनं दिलेत, अर्ज केलेत, आंदोलन केलेत, उपोषण केलेत, आम्ही फार जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये मी स्वतः काही गेल्या वर्षी जे आमचं आंदोलन झालं साठवण तलावाविषयी, त्यावेळेस मी विष प्रशासन करण्याचाही प्रयत्न केला होता, पण तरी देखील आमची कोणी दखल घेतली नाही. जर का आता कमीत कमी शासनाला आम्ही एवढंच म्हणतो, हे 3 महिने उन्हाळ्यातले एवढी टंचाई आम्हाला पाण्याची, किमान आम्हाला त्यांनी जरी 3 महिने जरी आमची पिण्याची पाण्याची जरी सोय भागवली, 8-8 दिवस आम्ही आंघोळ्या नाही करू द्या, फक्त 3 महिनेच पाण्याची सोय जरी भागवली, शासनाचे आमच्या उपकार होते. कारण की आज शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहित नसते 3,000 योजना आहेत, केंद्र सरकार असेल, भारत सरकार असेल, त्यांच्या 3,000 या योजना ज्या कुठल्या अधिकाऱ्याला माहित नसताना सुद्धा आम्हाला त्यातले काही अनुभव आहेत. पण आम्ही त्यांना काय म्हणतो, आम्हाला काही नको, आम्हाला तुमचा 1 रुपया नको, आम्हाला कुठली योजना नको, आम्हाला कोणाचं आरक्षण नको, आम्हाला काही नको, आम्हाला कुठलं राजकारण नको, आम्हाला फक्त काय पाहिजे, पाणी. आम्हाला पाणी द्या, आम्ही सुधरू. माझं नाव शीतल नाना यादव, गाव कोरडेचीवाडी, वस्तीवर राहतो, कानिफनाथ वस्ती. पाण्याची समस्या आहे आमच्या इथं. पाणी आमच्या इथं नाही. लग्न झालेलं 16 वर्ष झालं, 16 वर्ष चालू लग्नाला. आधी वाटलं आहे पाणी, पण आता काय पाणी नाही. 16 वर्ष होऊन गेलं. सासरे आधी म्हणले आज होईन, उद्या होईन, आज होईन, उद्या होईन. आयुष्य आता आयुष्य तर संपत आलं. मग पाणी नाही. इथून पाणी आणतो, तिथून पाणी आणतो, 4-5 किलोमीटर चालत जावं लागतं. टिकवीत हांडा आणायचा, एकच घेऊन यायचं, 2 घ्यायला येत नाही. रस्ते बराबर नाही, डोंगर आहे आमच्या इकडं, मग चढ उतार लागते, त्याच्यामुळं ठेवायचं, आणायचं. पाण्याला गेलं तर 5 वाजल्यापासून बारीला बसायचं, 1-2 हांडे भरतेत पाण्याचे, मग तेवढेच घेऊन यायचे. मग 12-1 वाजते, तिथून पुढं स्वयंपाक करायचा, मग परत जेवण करायचे. आंघोळ्या तर 10-10, 15-15 दिवस आंघोळीला तर पाणीच नाही, भांडे घासायला नाही, तेच नुसतं धुवायचं ना आपलं, तेच खायचं प्यायचं त्याच्यातच. इतकी परिस्थिती आमची अवघड झाली. मग लेकरं नेले तर लेकराला बी शाळेत टायमावर जाणं होत नाही. इथून 4-5 किलोमीटरवर लेकराला शाळेत, गावात मुलीला त्याला जावं लागतंय. सोय नाही, रस्ता बी नाही. आता रस्ता खांदायला चालू, आता व्हायला लागलाय रस्ता. मग लेकरं पाण्याला नेले तर त्यांचं शाळेत वेळेवर जाणं व्हायना. शाळेत सर गेले तर त्यांना ओरडत येतं, कशामुळं काय, आमच्या पाण्यामुळं त्यांना शाळेत बी नाही, काहीच नाही. मग आता आम्ही कारखान्याला जातो, ऊस तोडतो. 6 महिने पहिला चलत होता, पण आता 2 महिने बी चलाना. इथं आलं, इथं शेतीत काही पिकांना वरून निसर्गाचा जेवढा पाऊस पडन तेवढंच आपलं बाजरीचं पीक तेवढं निघतंय. दुसरं आमच्याकडे ज्वारी नाही, गहू नाही, तसलं कसलंच काही नाही. फक्त बाजरी, निसर्गाच्या पावसापुरतं तेवढं सोयाबीन आणि बाजरी एवढंच आमच्याकडे, दुसरं काही नाही. मग त्याच्यावर आम्ही पाण्याचं तुम्हाला सांगते, उन्हाळाभर आम्हाला 4 महिने पूर्ण इथं जायचं तिथं जायचं. कुणाच्यात गेलं तर थोडं आलं तर ते म्हणतंय थोडंच येतंय, आमच्या पुरतंच आहे. काही घराला भेटतंय, काही घराला भेटत नाही. इतकं अवघड होऊन गेलंय आमचं. आम्हाला वाटलं होईन आज उद्या, पण आणखीन बी पाण्याची समस्या आमची पूर्ण होईना. खासदार तेवढं निवडणुकीपुरतं येतात, सांगतात की आम्हाला मतदान करा. काय आम्हाला एवढं डोंगरातले आम्ही लोक आहेत, अडाणीत, शिकलेलं नाहीत, काय नाहीत, आम्हाला काय कळत नाही. जायचं इथून गेलं तरी काही लोकाला अशा गाड्या, त्यांना मतदान असल्यावर रानात असले तर त्यांना घेऊन यायचं, पण आमची तशी बी सोय नाही. आम्ही इथून गावापर्यंत 6-7 किलोमीटर आमचं गाव आहे, तिथपर्यंत आम्ही चलत जायचं. त्यांना मतदान करायचे, त्यांना यायचं, आम्हाला मतदान द्या म्हणून यायचं. मग आम्ही जायचं, मतदान द्यायचं. आम्हाला असं कोणी तिथं गेलं तर त्यांच्या पायाजवळ सध्या उभा करीत नाहीत, का दारात सध्या उभा करीत नाहीत. कुठं कुठला कागद काढायचा म्हणलं तर आधी द्या म्हणते तर 400 नाही तर 500 रुपये. कुठली एखादी किम आली तर धड आम्हाला ते पैसे, घरकुल आलं तर घरकुलाचे निम्मे पैसे ते हाणते, तर नंतर आम्हाला ते सांगत की असं द्या, अगर तसं द्या म्हणून. आमचं काही चलतच नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला कळतच नाही काही. धड आमचे घरकुलं नाही तर गाय गोटा नाही. पाण्याची समस्या आमची असली
हिरीचं 5-5 परस हिर खांदायला घेतली तर त्याच्यात पाणी लागाना. बोर 6-6 फूट 600-600 फूट गेला तर त्याला पाणी लागाना. इकून तिकून थोडं लागलं तर पावसाळ्याभर पाणी, उन्हाळ्यात त्याला काही पाणी येईना. येतंय 4-2 हांडे तर तिथं जाऊन बारीला कुणाच्यात बी जाऊन थांबायचं. लेकराच्या शिक्षणाचं अवघड झालं, आमचं अवघड झालं. आणि कारखान्याला जातो ती असं दुसरीकडे आम्ही कामाला जातो, ही डबे आमचे कामाचे अशाला असे डबे. जायचं कामाला तर पाण्याकडे थांबलं तर मग तिथंच टाइम होतोय, तर कामाचा टाइम निघून जातोय. मग दड आम्हाला कामाला नाही आणि काहीच नाही. आमचं खायचं प्यायचं, पाणी तर प्यायला नाही पण खायचं सध्या असं पैसा सध्या दिसेना, इतकं अवघड आमचं झालंय. आणि कारखान्याला गेलं अगर कामावर बी असं दुसरीकडं इथून ह्या गावात तर काम पाण्यामुळे लागतच नाही, का तर पाणीच नाही. त्याच्यामुळे इथं कुठंच काम नाही. घाटावर दुसरीकडं असं मसाजोग, पिंपळगाव, सारणी हे तिकडल्या ठिकाणी आम्ही कामाला गेलो तर त्यांचं जायचं यायचं ते पिकअपवाल्याला भाडं आम्हाला किती 200 रुपये हजरीन. 200 रुपयामध्ये ते बी आता तर उन्हाळ्यात ते सध्या नाही, का तर इथंच पाण्याची वाट बघत बसावं लागते आम्हाला. मग तेव्हा पाण्याला जी गेलो 5 वाजल्यापासून ते तिकडंच बारीनं हे डबे भरलेले, हे अशाला असे डबे आणून इथंच ठेवले आम्ही. पाण्यामुळं कामाला जाता आलं नाही, काहीच नाही. डबे भरलेले असेच आहेत आमचे. इतकं आमचं अवघड झालं. आणि मुलांचं तर इतकं अवघड झालंय की लईच अवघड. माझे आता सध्या 6 दीर, आमच्या घरातलेच 6 दीर आमचे तसेच आहेत. आता कुणी ह्या पाण्यामुळं गावात आमच्या पुरी सध्या देईना ते. लग्नाला असं कुणी पुरी सध्या देईना ते म्हणते पाणीच नाही तुमच्यात, पाणीच नाही. तुलाच दिलंय तेच आमचं बिकट परिस्थिती झाली. म्हणून इकडं कुणी पाहुणा येत नाही, काही नाही, कारण रस्त्याची बी सोय नाही आणि काहीच नाही. पुरी बी आता लग्न सगळी आमच्या इथली वस्तीवरची चुलत मिलत सगळी दिरं म्हणायचं सगळे आहेत. सध्या आलेले 40 पोरगे आमच्या इथं ह्या नुसत्या वस्तीवरच. पण असं त्यांना कुणी पोरगी सध्या देईना गेलेत. नुसत्या म्हणते तुमच्यात पाणी सध्या प्यायला नाही. इतकं आमचं गावाचं नाव बी कोरडेवाडी आणि झालंय बी कोरड्यासारखंच. असं इतकं अवघड झालंय आमचं. शेती भरपूर आहे आम्हाला, तुम्हाला सांगते. असं लई 15-15, 30-30 एकर शेती. पण नुसतं निसर्गाच्या त्याच्यावरच ते पण कधी पडतंय कधी नाही पडत. तिकून तिकून पडलं तर काढायच्या टायमाला कधी नसतंय, त्याच्यामुळं पिकत बी नाही. कारखान्याला जात होतो, चलत होते बरेच दिवस. आता तर कारखाना बी चलाना. मिसनी चालू झाल्या, 2-2 महिने कारखाने चलते. तिथून महागारी आलं तर इथं पाण्याचं असं जावा कुठं म्हणून असं सोडून जाण्यासारखं आमचं झालं. इतकं अवघड झालंय.